नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष गिरी, गिरी PCMB क्लासेस नांदेड. नुकतीच जी 3 मेला नीट एक्झाम झाली आणि ती लीक झाली, एनटीएने तसं डिक्लेअर केलं आणि त्यानंतर संबंध भारतवर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तुम्हा सगळ्यांना नोंदच आहेत. पण नांदेड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक आता हे विद्यार्थी जे नीट एक्झाम दिले आणि त्यांनी रूम सोडले, मेस सोडले, ते हॉस्टेल सोडलं आणि ते गावाकडे शिफ्ट झालेत आणि पुन्हा एक्झाम्स आल्यामुळे आता या मुलांना पुन्हा नांदेडमध्ये येऊन किंवा ज्या कुठल्या जिल्ह्यात ते असतात तिथे जाऊन पुन्हा नीटचं प्रिपरेशन्स करणं शक्य नाही. त्यामुळं गिरी PCMB क्लासेसनं या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये आम्ही या विद्यार्थ्यांना अगदी मोफत एकही रुपया न घेता आम्ही यांना कोचिंग देणार आहोत नीटवाल्यांसाठी. 21 जूनपर्यंत मॅक्झिमम सिलेबस केमिस्ट्रीचा विशेष करून, कारण केमिस्ट्रीमध्ये जो ऑर्गॅनिकचा पार्ट असतो तो ओलाटाईल म्हणून ओळखला जातो, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याला वारंवार रिव्हिजनची गरज असते. म्हणून त्या पार्टला सगळ्यात पहिल्यांदा कव्हर करून घेण्याचा मानस आम्ही केलेला आहे आणि मी स्वतः ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. गिरी PCMB क्लासेस फक्त अशाच प्रकारचा पुढाकार घेतला असं बिलकुल नाहीये. तर मागील 10 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना 7-12 दाखवा 50% फीस माफ ठेवत असतो. त्याबरोबर मागच्या वर्षीपासून अजून 2 गोष्टी पाहायला मिळाल्या आम्हाला. जे विद्यार्थी, कारण काही गावातनं काही शैक्षणिक जे टीचर्स असतात जिल्हा परिषदचे वगैरे, यांनी त्या गावातून काही अनाथ विद्यार्थ्यांचं रेफरन्स दिलं आणि मग एक गोष्ट मला जाणवली की असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पैशामुळे शिक्षण राहू शकतं. म्हणून मागच्या वर्षीपासून अनाथ विद्यार्थी, ज्यांना आईवडील नाही आहेत किंवा ज्याला आई किंवा वडील नाहीत, असे सिंगल पॅरेंट जे विद्यार्थी असतात त्यांना 50% पेक्षाही अधिक स्कॉलरशिप देऊन आम्ही शिकवत आहोत. मला आनंद वाटतो की आजच्या डेटला जवळपास 24 असे विद्यार्थी आहेत जे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ आहेत आणि त्यांना गिरी PCMB क्लासेस अगदी माफक फीसमध्ये ते देतील ती गुरुदक्षिणा कन्सिडर करून आम्ही त्यांना शिकवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वीची एक्झाम दिलेली आहे, 10वीतून 11वीत जात आहेत त्यांची आणि 11वीतून 12वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नवीन बॅचेस आता 1 तारखेपासून सुरू होत आहेत. त्यानंतर 15 तारखेला सुद्धा त्यांच्या दुसऱ्या बॅचेस सुद्धा, म्हणजे पहिली बॅच दुसरी बॅच, पहिली 1 तारखेला तर दुसरी 15 तारखेपासून आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळं शिक्षणा वाचून, कोणाचंही पैसा वाचून आपण ज्याला म्हणूया, कोणाचंही शिक्षण अडू नये याच्यासाठी गिरी PCMB क्लासेस सदैव तत्पर असतं, प्रयत्न करत असतं आणि शिक्षक प्रेमी जे आहेत, जे एज्युकेशनल फील्डसाठी काम करतात, मग ते पत्रकार बंधू असतील किंवा त्या व्यतिरिक्त शिक्षक संघटना किंवा शिक्षक असतील किंवा जे काही ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी गावात असतात, या लोकांना माझं आव्हान आहे की असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना पैसा वाचून शिक्षण राहतं, या विद्यार्थ्यांसाठी गिरी PCMB क्लासेस सदैव तत्पर असेल, त्यांच्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी तयार असेल. आम्हाला आव्हान करतो की अशा सगळ्या लोकांनी या मुलांचं शिक्षण थांबू नये, ते प्रवाहात आलेच पाहिजे. हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. पालकांपर्यंत चालू आहे. या सगळ्यामध्ये मला आवर्जून आणि मग सोशल मीडियामध्ये मला काही गोष्टी पाहायला मिळत आहेत की प्रत्येक जण क्लासवाले, कोचिंगवाले यांच्यावर ते कळत न कळत टिप्पणी करत आहेत किंवा आरोप करत आहेत. अशा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की क्लासेसचे 2 प्रकार पडत असतात. एक टीचर ओरिएंटेड क्लास जे आम्ही लोक घेतो, म्हणजे आम्ही स्वतः वर्गात जाऊन शिकवतो, आम्हीच मॅनेजमेंट पाहत असतो, आम्हीच पेपर काढतो, आम्हीच पेपर चेक करतो, आम्हीच विद्यार्थ्यांसाठी होमवर्क घेतो, आम्हीच विद्यार्थ्यांचा होमवर्क पाहत असतो, विद्यार्थ्यांचे नावं सगळं आम्हाला मॅक्झिमम माहीत असतात. म्हणजे तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे कंटिन्यू बॉन्डिंगमध्ये असतो. त्यांना आम्ही टीचर ओरिएंटेड क्लासेस म्हणतो. आणि एक टर्म असते म्हणजे जे मॅनेजमेंट ओरिएंटेड किंवा सिस्टीम ओरिएंटेड असतात, तिथे पैसा लावणारा कोणीतरी असतो, शिकवणारे फॅकल्टीज असतात, त्यामुळे त्यांच्यात बॉन्डिंग नसते आणि त्यांच्यामध्ये ती स्पर्धा आहे. बऱ्याचशा पेपरमध्ये पाहिलं होतं की कोचिंग क्लासेसमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे अशा प्रकारचे पेपर लीक करायचे प्रकार होत आहेत. पण एक लक्षात घ्या, खेडेगावामध्ये जो बेरोजगार तरुण होता, ज्याला कुठे जॉब नाही लागला, असा तरुण आज त्या तिथल्या तालुक्यामध्ये, त्या गावामध्ये ट्युशन्स टाकतोय, तिथल्या विद्यार्थ्यांना नवीन स्पर्धा परीक्षेची माहिती करून देतोय. मग ती स्कॉलरशिप परीक्षा असो की होमी बाबा असो, ऑलिम्पियाड असो, या सगळ्या गोष्टीत खेड्यागावातला तरुण जो आहे तो यांना प्रवाहामध्ये आणतो क्लासेसच्या माध्यमातून. तर नक्कीच अशा तरुणाचा क्लास बंद करावा. जसं की आता बरेच जण म्हणत आहेत की कोचिंग क्लासेस बंद करा किंवा क्लासेसच्या बिल्डिंगी पाडा. तर माझं नम्र विनंती आहे की
हे जे मुलं आहेत, हे जे टीचर्स आहेत, जे टीचर ओरिएंटेड क्लासेस चालवतात, त्यांचा मुळीच यामध्ये दोष नाहीये. हे जे काही चालू आहे ते सिस्टीम ओरिएंटेड क्लासेसच्या बाबतीत घडतं. त्यामुळं सगळ्यांना एका धाग्यामध्ये कृपा करून बांधू नये. कोचिंग क्लासेस हे विद्यार्थ्यांसाठी आम्ही लोक त्यांच्यासाठी झगडत असतो, प्रयत्न करतो. या शाळा कॉलेजेस सोबत एक समर्पक जे आपण काय म्हणू शकतो, एक पॅरलल एक सिस्टीम आहे आणि ती कोचिंग क्लासेस आहे. आमचं काही चुकतं का हो? आम्ही आपल्या पाल्यांना विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यांच्या भवितव्यासाठी झगडतो. त्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे पालकांना, पत्रकार बंधूंना, संघटनेचे जे लोक आहेत की कोचिंग क्लासला एका धाग्यात नका बांधू. एक भाग वेगळा आहे जो आपल्या लेकरांसाठी जीवाचं रान करतो आणि तुमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी झगडत असतो.